मुंबईत थोडक्यात निसटता पराभव झाला, मात्र आपली मतं कमी झालेली नाही तर शिवसेनेचे मुंबईतील गड आजही कायम. महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. 2 व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्र विकत घेण्याचा प्रयत्न, मेलो तरी बेहत्तर, पण 2 व्यापाऱ्यांच्या गुलामीमध्ये जगणार नाही. उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर नाव न घेता निशाणा. राजकारणामध्ये सध्या गुलामांचा बाजार. महाराष्ट्रामध्ये माणसांचे लिलाव सुरू. कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं त्यावर शिसारी आली. पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरेंचं वक्तव्य. राज ठाकरेंना कल्पना देऊन आम्ही शिंदेना कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिला. मनसे नेते राजू पाटलांची प्रतिक्रिया. पक्ष वाचावा आणि फोडाफोडीचं राजकारण टाळण्यासाठी शिंदेना पाठिंबा दिला. राजू पाटलांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेचा सन्मान राखला जाईल. विकासाच्या मुद्द्यावर मनसेची कल्याण डोंबिवलीमध्ये साथ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख, त्यांच्या मतावर मला बोलायचं नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर काही निर्णयावर पक्षप्रमुखांनी बोलणं योग्य असतं. बाळा नांदगावकरांची भूमिका. शिंदेंचा पाठिंबा घेण्याइतके वाईट दिवस आले नाहीत. भाजप कोणत्याही स्थितीमध्ये महापौर पद सोडणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. तर संजय राऊत मोठे आणि आम्ही छोटे कार्यकर्ते. उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला. आम्हाला कोणाच्याही प्रस्तावाची गरज नाही. मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळला. मिश्रा नावाची व्यक्ती ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटून गेली, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार. मनसे आता वेगळं होत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून सामना वृत्तपत्रामध्ये मुलाखत. मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा सांगितला किस्सा. महापौर निवडीच्या तारखेमध्ये गोंधळ. पुणे महापालिकेनं 15 दिवसांचा अवधी मागितला. नगरविकास विभागाच्या डेडलाईनमुळे बहुतांश ठिकाणी गोंधळाचं वातावरण. ठाण्यामध्ये महापौर पदासाठी लॉबिंग सुरू. महापौर पदाच्या दावेदार विमल भोईर आणि दर्शना जानकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. ठाण्याचं महापौरपद एससी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं 5 ते 6 नगरसेवक शर्यतीमध्ये. चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसमध्ये गटस्थापनेवरून पेच. 13 समर्थक नगरसेवकांना घेऊन धानोरकरांकडून गट स्थापन. इतरांनी गटामध्ये सहभागी व्हावा, अन्यथा कारवाई होईल. वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांना धानोरकरांचा इशारा. अचलपूरमध्ये भाजपच्या गटामध्ये एमआयएम काँग्रेस नाही. मंत्री बावनकुळे यांची माहिती. भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही. भाजपचा एमआयएम सोबत काहीही संबंध नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. लातूर महापालिकेसाठी काँग्रेसकडून 3 नावं चर्चेत. काँग्रेस कोणाला महापौर करणार याकडे सर्वांचं लक्ष. कांचन अचिनीकर, जयश्री सोनकांबळे आणि मनीषा बसपुरे यांच्या नावांचा समावेश. जळगाव मनपा महापौरपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी जाहीर. भाजपकडून रंजना वानखेडे, दीपमाला काळे, उज्ज्वला बेंडाळे, विद्या सोनवणे, सुचिता हाडा यांची नावं चर्चेत. अकोला महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार. 38 नगरसेवक असलेल्या भाजपकडून शहर सुधार कमिटी गट स्थापन. भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि एक अपक्ष नगरसेवक असणार. सूत्रांची माहिती. भिवंडीमध्ये महापौर पदासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू. भाजप नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीमध्ये गटनेत्याचा निर्णय प्रलंबित. भिवंडीमध्ये पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाचा समावेश असलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना. काँग्रेसच्या महापौरासाठी रणनीती. धुळे महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून 50 नगरसेवकांची गट नोंदणी करण्यात आली आहे. नगरसेविका राकेश पुलेवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे, तर भगवान गवळी यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपकडून माजी महापौर हसमुख गेहलोत यांची गटनेतेपदी निवड. हसमुख गेहलोत यांच्या प्रदीर्घ अनुभवावर भाजपचा विश्वास. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य, तर पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांच्या मागे 1 स्वीकृत सदस्य. येत्या अधिवेशनामध्ये निर्णयाची शक्यता. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांचा समावेश. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एमआयएमची उडी. एमआयएमकडून जिल्हा परिषदेच्या 6 गटामध्ये तर पंचायत समितीच्या 15 गणात उमेदवार उभे. कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. उमेदवारी न दिल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी. कराड येळगाव जिल्हा परिषद गटामधून भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार. 50% आरक्षण मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये 27 जानेवारीला सुनावणी होणार. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी निश्चित. 20 जिल्हा परिषद आणि 200हून अधिक पंचायत समित्यांचं भवितव्य ठरणार. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान. आंबेगावात ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र. जिल्हा परिषदेसाठी तिन्ही पक्ष एकत्रित लढणार. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र. जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार असल्यानं निवडणुकीमध्ये रंगत. रत्नागिरीच्या हातखंबा जिल्हा परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी.
तिकीट नाकारल्यानं माजी सदस्य परशुराम कदमांकडून अपक्ष अर्ज दाखल. सोलापूरच्या माढ्यामध्ये आमदार अभिजित पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या जिल्हा परिषद उमेदवार पल्लवी पाटलांकडून उमेदवारी अर्ज मागे घेत पल्लवी पाटलांचा थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, शाळेच्या व्हॅन चालकावर आरोप, नराधम चालक अटकेत, गुन्हा दाखल, 24,000चा दंड आणि व्हॅनचा परवाना रद्द. बदलापुरातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून सामनातून निशाणा. महाराष्ट्रामध्ये बलात्कारी आणि गुन्हेगार मोकाट सुटलेत. कुणी बलात्कारांना राज्यामध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही. सामनातून सरकारवर हल्लाबोल. बदलापूर अत्याचार प्रकरणी नियमांची पायमल्ली होत असेल तर शाळेवर कारवाई होईल. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा. तर बदलापुरातील आधीच्या घटनेवरही कारवाई केली, आताही करू, बावनकुळेंचं आश्वासन. डोंबिवलीमध्ये टपरीवरील कारवाईनंतर टपरी चालक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल. मराठी तरुणीच्या व्हिडिओची स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून दखल. उद्यापासून टपरी लाव, राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील. तरुणीला अविनाश जाधवांचं आश्वासन. महाराष्ट्रामधील माणूस एफडीआय आणण्यासाठी सक्षम झाला तर पोटामध्ये का दुखतंय? दाऊद चौऱ्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. 3.5 वर्षांपूर्वी विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी विधानसभेत व्हाईट पेपर काढला होता, सामंतांचं वक्तव्य. परभणी आणि मानवत तालुक्यामधील सिंचनाच्या प्रश्नावरून पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचं स्थानिकांना आश्वासन. 42 गावातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न लवकरच सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही, मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया. जरांगेंच्या घातपाताच्या कटाचा आरोप असलेल्या कांचन साळवीला औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन. कांचन साळवी हा धनंजय मुंडेंचा पीए असल्याचा जरांगेंचा. अमित शहा आज तेग बहादूर शहादत सोहळ्याला उपस्थित राहणार. नांदेडमध्ये हिंददी चादर भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाचं आयोजन. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा. एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता. इतरांचाही अर्ज कोर्टाकडून मंजूर. सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला. दिलासा मिळाल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी विकास गोगावलेंचा 2 दिवसांची पोलीस कोठडी. सुनील तटकरेंचे पदाधिकारी आणि भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंमध्ये राडा झाला होता. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार. लॅपटॉपमधील डेटा कॉपीज देण्याची आरोपीच्या वकिलांची मागणी. आरोपी विष्णू साठेला तुरुंगात ठेवण्यासंदर्भात सरकारी पक्षानं म्हणणं मांडलं. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त एसटीची तीर्थयात्रा. राज्यामधील 251 आगारांमधून 1000 ते 1,500 धार्मिक आणि पर्यटन विशेष बसगाड्या धावणार. मुंबई नागपूरसाठी रविवारी विशेष रेल्वे धावणार. सलग सुट्टीमुळे मध्य रेल्वेकडून सीएसएमटी मुंबई आणि नागपूर दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय. 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावर एसी लोकल धावणार. सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर 14 एसी लोकल धावणार. मध्य रेल्वेची घोषणा. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान तर सीएसएमटी ते चुनापट्टी वांद्रे दरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं हाती. पुण्यातून धावणाऱ्या 26 एक्सप्रेस रेल्वे गाड्या रद्द. दौंड काष्टी स्थानकादरम्यान दुरुस्तीमुळे 2 दिवसांचा ब्लॉक. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर. विमानतळ प्रशासन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून आपत्कालीन परिस्थितीसाठी शीघ्र कृती दलाची स्थापना. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेमध्ये 70 वर्षीय बाळू जवदळे उर्फ आप्पा ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू. सोशल मीडियावर तुफान व्हायरल. भारतीय सायकलपटूंना संधी देण्याची इच्छा व्यक्त. नर्सिंग सीईटी नोंदणी 24 जानेवारीपासून सुरू. ही नोंदणी 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं करता येणार. यावर्षीपासून नोंदणीसाठी अपार ओळख क्रमांक बंधनकारक. सीईटीच्या प्रवेशासाठी 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची माहिती. नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं उमेदवारांच्या सोयीसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती. पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता वर्ग 3ची 25 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा केंद्रामध्ये गोंधळ असल्यानं विद्यार्थ्यांनी केलं होतं आंदोलन. मुंबईमध्ये मीठ ग्राइंडर मशीनमध्ये सोन्याची तस्करी. 2,89 लाखांचं सोनं जप्त. डीआरआयची कारवाई. सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. सोना चांदीची पुन्हा भाववाढ. जळगावच्या सुवर्ण बाजारामध्ये चांदीनं 17,000ची उसळी घेतली तर सोन्याच्या भावातही 3,500 रुपयांची वाढ. शेअर बाजार निर्देशांकांमधील तेजी अल्पजीवीच. सेन्सेक्स 769 अंश तर निफ्टी 241 अंशांनी घसरला. आरबीआय आणि नाबार्ड निवृत्तांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ मंजूर. केंद्र सरकारकडून विमा कंपन्या आणि नाबार्ड कर्मचाऱ्यांना दिलासा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची केरळमधील पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला दांडी. राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात त्यांचं नाव घेण्याचं टाळल्यानं थरूर नाराज असल्याची चर्चा. गुजरात गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल आर खान ताब्यात. कमाल खानने स्वतः परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला बंगळुरू संघ खरेदी करण्यास इच्छुक. 31 मार्चपर्यंत निर्णय अपेक्षित. बंगळुरू संघावर मोठी बोली लावणार असल्याचं ट्विट. गाझा पट्टीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शांतता मंडळाची स्थापना.
दाओसमधून ट्रम्प यांची घोषणा. फ्रान्स, ब्रिटन, चीन, जर्मनीचे प्रतिनिधी अनुपस्थित. जर्मनी युरोपातील शक्तिशाली सेना बनवण्याच्या तयारीत. हिटलरच्या अंतानंतर पहिल्यांदा सैन्याला इतकं शक्तिशाली बनवण्याचा निर्णय. सैन्यामध्ये भरती होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य परेडच्या आधी दिल्लीमधील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाची पूर्व परेड पार पडली. भारताच्या सैन्य ताकदीसह समृद्ध परंपरेचंही दर्शन घडलं. सर्व दलांकडून परेडमध्ये सहभाग. भारत स्वतःचा मोबाईल ब्रँड लॉन्च करणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. पुढील 18 महिन्यामध्ये भारताचा ब्रँड बाजारामध्ये दाखल होणार. विदेशातील कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता. आठवड्याच्या अखेरीस भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी पडझड. गुंतवणूकदारांचं तब्बल 6 लाख कोटींचं नुकसान. सेन्सेक्स 769 अंकांनी घसरून 81,537 वर बंद. तर भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये 91 रुपये 99 पैशांपर्यंत घटला. उत्तर भारतामध्ये थंडीचा कहर. उत्तराखंडमधील उंच भागामध्ये तापमानामध्ये मोठी घट. आदी कैलाश आणि केदारनाथ धाममध्ये किमान तापमान उणे 18 अंशांवर पोहोचलं. तर पंजाबमध्ये तापमानाचा पारा 2 अंशांवर. राजस्थानच्या जैसलमेर आणि बिकानेरमध्ये पाऊस. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर विमानतळावर मोठी बर्फवृष्टी. धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात बर्फ साठल्यानं विमानांची उड्डाणं थांबवली. धावपट्टीवरून बर्फ काढण्याचं काम सुरू. जळगावमध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यशाळेमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांचा सन्मान. जळगाव एमआयडीसीला D+ दर्जा मिळवून दिल्याबद्दल उद्योजकांकडून सन्मानपत्र देत गौरव. जळगावच्या धरणगावमधील वराड, चावलखेडासह विविध गावांमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासह स्मशानभूमी आणि इतर कामांचं भूमिपूजन. शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये विविध समित्यांच्या सभापतींची निवड. नियोजन, बांधकाम, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण आणि स्वच्छता समित्यांवर भाजपचे नगरसेवक सभापतीपदी. परळी नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार प्रकरणी उपोषण करणाऱ्या व्यक्तीनं नगरपालिकेमध्ये जाऊन गोंधळ घातला. गोंधळानंतर शासकीय कामामध्ये अडथळा घातल्याप्रकरणी परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल. वाशिमच्या पंचाळा गावात ग्रामसभेदरम्यान गोंधळ. ग्रामविकास अधिकाऱ्यांना वार्षिक हिशोब न दिल्यानं गावातील नागरिक आक्रमक. ग्रामविकास अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत ग्रामसभेतून बाहेर काढलं. बुलडाण्याच्या सुंदरखेडमध्ये तरुणांकडून ग्रामपंचायतीमध्ये कचरा फेकत निषेध व्यक्त. घंटागाडी येत नसल्यामुळे तरुणांचा संताप. वारंवार सांगून देखील दखल घेतली जात नसल्याचा आरोप. घंटागाडी सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. वर्धा शहरामधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था. रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका. नगरसेविका श्वेता पाठकांच्या नेतृत्वात नागरिकांनी नगर परिषदेमध्ये मांडली समस्या. लोणार सरोवरामधील पाण्याच्या वाढत्या पातळीवरून लोणारवासियांचं युनेस्कोला साकडं. लोणार सरोवराबाबत उपाययोजना कराव्यात. डॉक्टर गोपाल बच्चिरेंची केंद्र सरकारकडे मागणी मान्य न झाल्यास समृद्धी महामार्ग रोखून धरणार असल्याचा इशारा. नांदेड तालुक्यामधल्या सर्व शाळांना सुट्टी. हिंदी चादर कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांचे आदेश. देश विदेशातून मोठ्या संख्येनं भाविक एकत्र येत असल्यानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुट्टी जाहीर.